हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे हृदयातून आभारी, केलेल्या कमेंटसाठी आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. आज सकाळची स्वयंपाकाची सुरुवात झाली. एक सिंगल अशी भाजी बनवली. भाजीमध्ये सगळं कटिंग करून घेतलेलं आहे. पुन्हा आणि मला कमेंट असतात की ताटामध्येच कट करते. किती वेळा सांगितलं चॉपर वापर, चॉपर वापर. पण तू काय कोणाचं ऐकत नाही. तर असं नाही, ऐकत नाही असं नाही. पण हातामध्ये असतं, सकाळची थोडीशी डब्याची घाई असते आणि त्याच्यामध्ये मी जे घावेल ते ताट जे आहे त्याचं बरोबर आहे की त्याला क्रॅक म्हणजे थोडंसं बघा तुम्ही की ताटाला ना चाकूचे वण वगैरे पडतात. पण असो कधी गडबडीच्या वेळेला असं होतं, कधी पाहिजे तर घेते मी आणि कधी ताटामध्ये कट करते. थोडंसं तेल जे आहे ते जास्त घातलं. आज विचार असा केलेला होता पावभाजी बनवायची. पण पावभाजीला इतर जे 2 पदार्थ लागतात जसं की बटाटा वगैरे, गाजरं वगैरे होती पण बटाटा वगैरे नव्हता आणि पावभाजीमध्ये बटाटा महत्त्वाचा येतो. आणि आईनं दिलेली जी चटणी होती ना शेंगदाण्याची, तीच चटणी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. कारण असं तर नॉर्मल खायचं म्हटलं शेंगदाणे चटणी तर एवढंच लगेच संपणार नाही. आता बनवायचं तर कूट बनवण्यापेक्षा म्हटलं ती चटणीच टाकलेली बरी. आज ना बाकीचा माझा जो काही वेळ होता ना तो घरातल्या कामात आणि त्याच्यानंतर मग माझ्या थोड्याशा इतर कामात गेला. त्यामुळे आजचा व्हिडिओ मी डायरेक्टली तुम्हाला संध्याकाळीच भेटलेले आहे. संध्याकाळी भेटले ते भेटले. दादासंग आज थोडंसं वाद घातलेलं आहे. कारण माझी पण सध्या आता फिरायची, हिंडायची इच्छा होते. जसं आता बऱ्याच जणांचं पाहतो आपण ट्रिप. ज्यावेळेला नव्हतं त्यावेळेला आपण ॲडजस्ट केलं. ठीक आहे, आपल्या परिस्थितीच्या हिशोबाने नाही आहे. आपण अशा अपेक्षा करून उपयोग नाही. आता सगळं आहे, पण तिथं जर तुम्ही इंटरेस्ट घेत नसाल तर थोडंसं भांडावं लागतं नवऱ्यांना. म्हणजे आपण बघा, आपण जसं आहे तसं राहतो. पण आता आहे तर मग तसं राहायला काय हरकत आहे? तर दादा काय म्हणतात बघा पुढं. आता संध्याकाळचं टायमिंग किती झालंय? 6:15 वाजलेले आहेत. माझी केस. मी गेलते साड्यांचं शूट, रील्स 2 दिवस काय तुमच्याकडे बघितलंच नाही त्या साड्यांकडं कशाकडं. तर आज ते कंप्लीट केलं. येतील तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ संक्रांत स्पेशल. आणि मग त्याच्यानंतर आता येऊन बसले. किती बघा मी दुपार सगळं काम आवरलं, सगळं केलं आणि मी बरोबर 4:15ला वर गेलेले. 6:45ला खाली आले. 4:15 ते 6:45 कंटिन्यूली उभा. ते मला एक विचारते शूटिंगवाली कशी करत असतेली. 4:15 ते 6:45पर्यंत उभा राहून शूट मला कंटाळा आला ते नेसून फेडून आणि करून. खरंच सांगते खूप ही आहे बाबा. म्हणजे मेहनत भरपूर असते पण असो चालायचं. तुम्ही दिलाय सपोर्ट, खूप मनापासून आभारी. आणि हे दिवसभर आले तर वैतागून येताना भजी घेऊन आलेत. भजी, शिरोलीची भजी. 3 माणसं फक्त आम्ही खाणार आहोत, तरी पण ताट भरून भजी आलेत. खा पोट भरून म्हणव बायकोला. चलो तुम्ही पण या कांदा भजी खायला. हे कुठे मिळतात कांदा भजी जरा सांगा, पत्ता द्या. म्हणजे ज्यांना कोणा माहित नाही ते शिरोलीतले जाऊन घेतील. सगळ्यांनी माहिती आहे, फेमस आहे. कुठेशी आलं? जाफरानी काट्यासमोर. जाफरानी काट्यासमोर. काय त्याचं नाव बरं म्हणलं, संदीप टी स्टॉल असं काय तर नाव म्हणला. हा, विशाल का संदीप, विशाल टी स्टॉल बोलते. तर मस्त असते त्याची भजी. त्याला करायला दम नसतो आणि ते ताट भरत कधी नाही. रिकाम करेल असं वाचल तसं रेस आपल्याला छान करतो खरं. भजी मस्त म्हणजे आणि मोठे पण असतात. रेट पण कमी आहे, 25 रुपये. बाहेर कितीला? 30 रुपये. ते पण एवढीशी भजी छोटे. हां, चवीला असतात ना ह्याचे बाहेरच्या पेक्षा डबल भजी असतात. हां. आणि चवीला असतात मुळात आणि रेट कमी. त्यामुळं त्याला गर्दी भरपूर असते. कंपनीत संध्याकाळचा जो ओरडामला थांबल्यानंतर नाश्ता असतो ना, तो कंटिन्यू त्याच्याकडला नाश्ता जातो. काही कंपन्या 20-20, 30-30 प्लेट म्हणजे काय, एका प्लेटला 4 भजी असं 20-20, 30-30 नेतात. आणि संध्याकाळी ह्या टायमाला ना मी ज्यावेळेस येतो ना, तर एक कमीत कमी अर्धा पाऊण तास थांबावं लागतं. का तर त्या कंपन्यांची ऑर्डर जी असते 6 नंतर नाश्ता देतात ना कंपनी तर थांबल्यावर. तर त्यामुळे त्या कंपनीची रिक्वायरमेंट जास्त असते. छान करतो ते भैया, चांगला आहे आणि बोलायला वगैरे सगळं म्हणजे सगळ्याच बाबतीत चांगलं आहे. तर असं आता भजी खायचं. आता भजी खाल्ली की जेवण जात नाही. खा, जेवण धन पाडणार आहे. आता किट्टूचा फोन आलता. काय किट्टूला म्हटलं कुठे आहे? उटीमध्ये. आणि मम्मी तुला मी तिथली चॉकलेटी घेतली आहेत म्हणलं घे. दादा म्हणले ते ग मी तुला दिवाळीत आणले ती बघ, मी तुला गेल्यावर आणलेली बघ. माझ्या अचानक लक्षात आलं दादा उटीला पण जाऊन आलेत.
दिल्ली फिरून आल्यात, गोवा फिरून आल्यात, तामिळनाडू 8 दिवस फिरून आल्यात. ते तामिळनाडूला येतो हा. तरच ना. काय मी मात्र आहे ना, घर झाडू पोच्या खादीला घाला, पसारा उरका, अंतरणाच्या गड्या घाला. हो, ज्याचं त्याचं नशीब कसं असते सांगतो तुम्हाला. मी काय तर कामानिमित्त जातोय, असंच काय फिरायला म्हणून जात नाही. बायको जाऊ देईल का फिरायला म्हणल्या. त्या मालकाचं आम्ही काम केलं, त्या मालकानं ट्रिप दिली. कुठं गोव्याला नाही, तामिळनाडूला दिलती. आठवा आणि एकदा. जे म्हणून मालक आहे त्या मालकानं गोव्याची ट्रिप दिली, आणि खोबरे साहेब म्हणून जे आहेत त्यांचं तिथला प्लॅन्ट आणायचा होता तामिळनाडूचा. तामिळनाडूचा जो प्लॅन्ट आहे ना तो घेऊन यायचा होता. तो प्लांट व्यवस्थित आहे का नाही, मटेरियल व्यवस्थित वापरले का नाही ते चेक करायला म्हणून आम्ही तामिळनाडूला गेलो. फिरायला म्हणून गेलो नव्हतो. परंतु त्या मालकानं काय केलं, आम्हाला खुश करण्यासाठी, म्हणजे काय कस्टमर, त्यानं काय केलं, आम्ही 5-6 दिवस राहणार का नाही, तर त्यानं काय केलं, पदरची गाडी, पदरचा ड्रायव्हर काय, आणि एन्जॉयमेंट करण्यासाठी. युट्यूबच्या आधीची गोष्ट आहे ही. तामिळनाडू फिरून आले तर 8 दिवस जाताना लक्झरी अशी झोपून मस्तपैकी यांचं बुकिंग चांगले 8-8 हजाराची तिकीट काढून यांना खुशीत पाठवलं. हे तामिळनाडू बघून आले. हे गोवा 2 वेळा गेले, एकदा मित्रांबरोबर गेले, एकदा कंपनीनं पाठवलं. काय दिल्लीला गेले, दिल्लीत ताजमहाल आणि कुठं कुठं कुठला मिनार सगळं बघून आले. आणि आम्ही मात्र बसलो इथं माशा मार. हे कामासाठी काशीने जाणार आणि आम्ही कामासाठी म्हणून घरात दोन्ही मांडीत होतो आणि वर्ण म्हणणार कर्माचा हिशोब. तुला फिरवलं हे कसं मला सांगा, हे काम केलं की यांना फिरायला मिळणार आणि आम्ही काम केलं की ज्याचं त्याचं कर्म म्हणणार. बा एक काम कर, ओटीचा एक बोर्ड लिह, त्या कॉर्नरला ठेवून जा, हिला ओटी फिरवून आणतो. जायचं आपण जायचं काही नो. त्या घरात गेल्यानंतर घर झालं जायचं. तिथून इथं आलो 5-6 वर्षात. 2 वर्ष होऊन आता 3रं वर्ष लागतंय या ह्याच्यात. 21-22 ला त्या घराचा बर्थडे येतो. नाही परवा हिला म्हणत होतो. हा कुठं जाऊया म्हणत होता ते, आणि कधी माझ्या स्वप्नात आलता काय तुम्ही? असं तर तोंडात म्हणत नाही, माझ्या बहुतेक स्वप्नातच येऊन म्हटलेला. तुझ्या आईची माझ्या खानदानाची शपथ, तुम्ही कुठं ना म्हणला नाही मला इकडे जाऊया चल. सगळे जिवंत मेलेली बिलेली सगळ्यांची शपथ सोडून द्या. मेलेली बिलेली शपथ काय लबेल तुला काय फरक पडणार नाही. त्यामुळं आपण काय बोलू शकत नाही. मी हिला म्हणत होतो काय म्हणली, मी काहीच म्हणलेलं नाही ताई. आता कुठे पैसे खर्च करत बसता, काहीच नाही. तुम्ही नुसतं तयार व्हा, फक्त सीझन बघून तयार व्हा. आता किट्टोची सुट्टी होते, काढा तिकीट आताच काढून ठेवा, बुकिंग करून ठेवा, मग विश्वास ठेवते तुमच्यावर. उद्या माझी कामं आली, आता उद्या गावाला चालल्या तरी मला जाऊ दे, नाही तर गावाला चालल्या ना. तुला ट्रिपला कुठं नाही, तिरुपतीला जाऊया का? केदारनाथ. मला काश्मीरला जायचंय. काश्मीर केदारनाथ. काश्मीरला जायचं. चाल तू भैया दीदी. मी भैया दीदी तुम्ही. माझं 20,000 वाचलं तर माझ्या बाजू वाचलं. बघितलं पैशाचा विषय. जाऊया म्हणले की जाऊया म्हणले. मला कमेंट होत्या हातपाय धडकाय तवरच हिंडा, उद्या थकलं की जायचं होत नाही. म्हातारपणांना माझ्याकडनं टोमले. आता असं असंच चाललंय की तरुणपणात चाललंय तेच म्हातारपणी जाणार आहे. मी तर सोडणार नाही बघा. मला नुसतं आहे ना घरातल्या कामाला लावून ठेवलं या. येण्याला म्हणतील काय. आठवड्यातून मला सांगा सोमवारची एक सुट्टी असते, किती नेता इथं तर कुठं फिरायला नेता. गोकुळेश्वर तर नेतील ना. गोकुळेश्वर काय त्या मॉलमध्ये बाजार गोळा करायला काय उपयोग नाही. आणि लोकांना वाटतं की मीच जात नाही. बाबा आले काल सकाळी पहाटेचे 4ला ज्योतिबाला. सकाळी 4ला सागर वगैरे सगळी ज्योतिबाला गेली. सागरने सांगितलेलं आर्यनला घेऊन जाणार आहे. मी 4ला कुठं जायचं. त्याच्यानंतर मग त्याचा मेहना जो आहे त्याच्या गाडीवर किंवा पाठीमागणे गेला. बाबाने काय करावं, ज्योतिबाला गेलं, ज्योतिबा केलं आणि तिथूनच गाडी पकडल्या. कुठली जतची गाडी पकडली तिथूनच. महागाई झालं नाही, देवदर्शन झालं, मी JCB इथपर्यंत घेऊन आलो झालं. तिथूनच जतची गाडी डायरेक्टली पकडून जतमध्ये. आणि मी वाट बघते आता संध्याकाळी बाबा येतील, जेवायला काय बनवू काय करू हा विचार मी करते. सागरचा फोन आला मला, बाबा गेले म्हणले.
अवघड आहे का नाही सांगा. काय सकाळी जातो नाही राहतो नाही काय नाही ती पिशवी इथंच पडले बघा बघा बाबांची. ये बाबू त्याकडे ए बाबा चिक्क्याची मया. ये बाई. ए बाबा ह्याला काय उचलल्या का सवय झाल्या काय माहित लागल्या. त्याला पाय पुसण्यानं सगळं उचलायचं. बांध. टाकी घोड्या का दिसते ना. एका ताईनं कमेंट केली ती मला, अगं ताई बेल्ट बांध सगळ्या डॉगींना नाहीतर आहे ना सध्या डॉगी उचलून नेऊन सोडायला लागले ती. तुमच्या दादानं लगेच बेल्ट आणलं बघा सगळ्यांना नवीन नवीन. तो पण बसत नाही त्याला. टॅगेचा गळा वेगळा आहे का काय. अरे काय गळ्यात कसलं मोठा टॅग आहे काय. बशीन घाला असं तर आहे तसं. टॅगे गप रे शांत बस जरा. आणि टायसनला पण आणलंय का. तो पण बसत नाही म्हणलं अवघड झालं की आता. ए चिकूया कसं बांधून घेते बघा की शाण्यागत. किती राग यायला लागलाय त्याला. राग यायला लागलाय त्याला. घेतलेस ना त्याला ही करीना विचारीना पण. तू घेतलेस त्याला ना आणि आम्हाला घेणार. टाकायला माया करणं कसं करते बघ. बस वाजवत. त्याला का बारका आणला मग. त्याला बसते बारका. पहिलं बारकं आणलेलं सगळं ते बसणं टॅग्या. त्याला परत बदला गेलं. चिको काय ईर्षाले. टॅग्याला नंतर चावायचा कुठं तरी खुन्नस काढायचा. हा टॅग्याला माझ्याकडे. गो टॅगुली माझे टॅग. चिके पहिल्यापासून आहे ना असलाय नाही भेटले का. तू नुसतं टॅग्या कर ना बोल ना. टॅगुली ओगो ओगो माझे टॅगू माझे बाबू ओगो ओगो माझे पिल्ले ओगो ओगो माझे बाबू बाबू आहे माझे बाबू आहे माझे बाबू आहे. टॅगू माझे बाबू आहे. टॅगुली आहे माझी टॅगुली. गो ए घोडा अग अग माझे बाबू आहे टॅगली माझे तुम्ही बसा बघू खाली प्रेम करायला. अग माझे बाबी. वाईट वाटलं आता. ए ग माझे बाबू